महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एका सुखी संसाराचा अंत इतक्या भयानक पद्धतीने होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। पुण्यातून एक अशी घटना समोर आली आहे जिने संपूर्ण शहर हादरवून सोडलंय। एखाद्या वेब सिरीजलाही लाजवेल असा बनाव एका व्यक्तीनं त्याच्या बायकोचा जीव घेतल्यानंतर रचला। गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणाऱ्या या पतीचा सोज्वळपणाचा आव पोलिसांनी काही तासातच मोडीत काढला आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। पुण्यातील बिबवेवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणात पोलिसांनी शुभम श्रीकांत घोडके वय 29 नावाच्या तरुणाला अटक केली, तर त्याची पत्नी सारिका घोडके वय 23 हिचा या हिंसाचारात दुर्दैवी मृत्यू झाला। सारिका आणि शुभम यांचं लग्न होऊन अवघे काही महिन्यात झाले होते, मात्र या अल्पशा काळातच संशयाच्या पिशाचाने एका हस्तखेळत्या घराची राखरांगोळी केली। पोलिसांनी विचारणा केल्यावर शुभमने अत्यंत शांतपणे सांगितलं की सारिका गॅलरीतून खाली पडली आणि तिचा अपघाती मृत्यू झाला। पोलिसांचा संशय टाळण्यासाठी तो रुग्णालयामध्ये अत्यंत सोज्वळपणे वागत होता, मात्र सारिकाच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। सध्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तपास करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।